नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक यांच्या वेचलेल्या कथानायिका या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी 9वा भाग वाचतोय. 5. गवळण कथेची सजीवेतर नायिका पैठणीच आणि तिच्यावर खुश होणाऱ्या गोऱ्या पान मडमिणी कलेक्टर बाईसहितच्या अनेक सुंदर युवती आणि देशोदेशीच्या राजकन्या अशा अनेक सहनायिका. पैठणी विणणारा विणकर आणि या पैठणीच्या सहनायिका यांच्या संदर्भातले शारीर प्रणयतेपासून पूर्णपणे दूर, पण शारीर सौंदर्याचे स्पर्शासहितचे सळसळीत दर्शन आस्वादकाला अनोख्या मिश्किल प्रणयस्पर्शित विश्वात नेणारे. जांभळ्या किंवा बैंगणी रंगाच्या पैठणीचं विणकाम चालू असताना एखादी सुंदर गोरीपान युवती त्यांच्यासमोर उभी राहील. आपण विणत असलेल्या पैठणीवर तिची भुरळ पडलेली नजर आणि आपल्या कानात तिच्या बिल्वरांची किणकिण. पैठणी विणताना देशादेशीच्या राजकन्या समोर उभ्या राहत. पैठणीची नाजूक सळसळ, उघड्या स्त्रीदेहाचे चुकार दर्शन, पदराखालील दौलतीच्या नाजूक खुणा, निजामीतील एक इंग्रज अंमलदार त्याची गोरी मड्डम पैठणला आली होती आणि तिनं पैठणी पेहरण्याचा हट्ट धरला. त्या गोऱ्या बाईला पैठणी कशी नेसता येणार? कुणीतरी ते शिकवलं पाहिजे. मडवेला धीर धरवत नव्हता. शेवटी ती सहदेवला म्हणाली, मला नेसवतोस ही साडी? सहदेव शर्मिंदा झाला. परस्त्रीच्या अंगाला हात लावायचा? त्याच्यानं होय म्हणवलं नाही. शेजारच्या मागावर काम करणारा रामचंद्र मात्र हसून तयार झाला. मागाच्या आतल्या बाजूला मडमिणीला नेऊन त्यानं तिला चापून चोपून पैठणी नेसवली आणि मग तिच्या गोऱ्या पान नागव्या देहाचे वर्णन तो किती वर्ष चवीने सगळ्यांना सांगत होता. हे सारं घडलं ते कथेची नायिका पैठणीमुळेच. 6. गाणे या विजनरी आदिबंधात्मक दीर्घ कथेतील प्रणय जीवन निर्भरशील रोमॅन्टिक. 3. मी तुझ्याबरोबर कुमारच्या गाण्याला आले होते. तू कुमारचं गाणं डोळे मिटून ऐकताना तुझे हात माझ्या हातात गुंफले होते. कुमारने एखादी मधुर तान घेतली की हर्षभरित होऊन तू माझे हात दाबीत होतास. तो आणि आता तीच होती माझ्या घरात, अगदी माझ्या शय्यागृहात उभी होती. सळसळीत आणि तलम भुवयांच्या रेखीव कमानी ताणीत ती अनिमिषपणे माझ्याकडे बघत होती. ओळखीचे अस्फुट हास्य देत होती. ती कुमारचा जोगिया कणाकणाने फुलत असताना तुला झळाळणारे मोरपीस दिसू लागतास. त्यावरचा एकाकी आर्त डोळा तुझ्या डोळ्यात पाणी आणीत असताना मी हातात मोरपीस घेऊन तुझ्या हृदयात पाकोळीसारखी फिरत असते. आणि शेवटलं शारीरिक शृंगारी. ती मला स्पर्श कर, माझा हात हातात घे, तुझ्या इतकीच मी व्याकुळ झाली आहे रे. तो मी बेभान झालो, पुढे झुकलो आणि त्या कर्दळ गौरी वर्णाच्या आभाळी साडीतल्या तिला जवळ ओढून गाढ आलिंगन दिलं. रोमांचाने पुलकित होत मी तिच्या उजव्या गालाचे प्रदीर्घ चुंबन घेतले. 7. जमानामधील जैतुनबीचं प्रणयी जीवन म्हणजे रोमॅन्टिक लव, शारीर शृंगार आणि मुक्त तृप्त कामजीवन यांचे सुरेख संमेलन. आफ्रिका इराकच्या सफारी करणारा, 6 महिने वर्षभर परत न येणारा नवरा, एकाकी तळमळत राहणारी ती, तिच्या नजरेचं पाखरू भिरभिरत असताना एका राजबिंडा मर्दानी पुरुषाच्या पिवळ्या डोळ्यांच्या शिकारी नजरेस ती सापडली. वाघीण वाघाच्या मागून बिनभोभाट चालावी तशी ती मुसलमानाची लग्नाची बीवी त्या बंदरनायक मर्दाच्या घरी आली. तिच्यासाठी बांधलेल्या बंगलीत त्या बाजीरावाबरोबर मस्तानीसारखी राहिली. खिडकीतून कुलकर्णी साहेब ड्युटी संपवून घरी कधी येतात त्याकडे तासनतास डोळे लावून बसायचे. साहेब बंगलीत येताच दारात उभी राहून
त्यांचे आतुरतेने स्वागत करायची. त्याने एकदम कवेत घेताच "ये क्या पागलपन है" असं चित्कारत म्हणायचे. सुटण्यासाठी धडपड करीत पुन्हा त्यांच्या विळख्यात बंदिस्त व्हायची. मस्तानीच्या हाताचं मसालेदार जेवण आपल्या दिलदार बाजीरावांना देऊन बंगलीच्या बाहेरच्या गच्चीत येऊन चांदण्यात बसून त्याचे वाघासारखे भव्य मस्तक आपल्या मांडीवर घेऊन त्याच्या केसातून रेशमी हात फिरवत गालिबच्या सुरेख गझल गुणगुणणारी जैतूनबी. ती पांढरी बंगली ब्राह्मण मुसलमानांच्या मिश्र वंशाने गजबजत ठेवणारी, मुसलमानी बेडरपणा आणि ब्राह्मणी बुद्धिमत्ता यांच्या मेळाव्यातून दर्यावरच्या भन्नाट वाऱ्याबरोबर कुलाब्यापासून गोव्यापर्यंतचा समुद्र गरजत ठेवणारी, दर्यावरती 3-4 पोरांना जन्माला घालणारी जैतून. 8. निरोपमधील सिल्व्हिया म्हणजे पत्नीच्या मुखवट्यातील केवळ पुरुषाचा उपभोग घेणारी मादी. त्याचाही कंटाळा आल्यावर कायमची निघून जाणारी, नायकाबरोबरच्या समागमातून निर्माण झालेल्या पोटातील गर्भाकडे बायोलॉजिकल प्रक्रिया अशी पाहणारी तिची असंवेदनशील दृष्टी. 9. निरोपमधील उर्मिला, ज्यात तिने नायिकेची भूमिका केली होती त्या नायक निर्मित फिल्मला अपेक्षित पुरस्कार नाहीच, शिवाय ती कंडेम केल्यामुळे स्वतःच्या व नायकाच्या उद्ध्वस्त झालेल्या मनोवस्थेतून बाहेर काढण्यासाठी ती सेक्सच्या यज्ञकुंडात उडी घेते. त्याचा हात हातात घेऊन त्याला मिठीत घेते. त्याने घेतलेल्या गडद चुंबनात स्वतःला सर्वस्वाने सामील करून घेते. त्याचे दोन्ही हात स्वतःच्या वक्षस्थळांवर दाबून "टेक मी राईट नाव, राईट हिअर" असं सांगून त्याला सेक्समध्ये ओढून त्याच्या संपूर्ण स्वाधीन होते. उर्मिलाचे प्रणयी जीवन म्हणण्यापेक्षा एका रात्रीचे कामजीवन असेच म्हणावयास हवे. 10. खेळमधील मानवी स्त्री पुरुषांच्या सेक्सपेक्षा नाग नागिणीचा रतिमग्न खेळ, लपवालपवी सहितचा, आळोखी पेळोख्यांसहितचा, सळसळणाऱ्या गतीच्या पल्ल्याचा भूमिगत पाचोळा, शय्येपासून वर वर जाणाऱ्या जणू आकाशापर्यंतचा. या खेळातील नागराजाच्या मस्तकापासून शेपटापर्यंत रोमांचित करणारी त्याची कामांध कामिनी नागिण, पाचोळ्यात असलेल्या त्याच्याजवळ धडपडत जाणारी, तो उत्सुक होताच जवळच्या गवतात सळसळत जाणारी, तो सळसळत येताच शरीराला आळोखे पिळोखे देणारी, त्याने विळखा घालताच त्याच्या विळख्यात गच्च भिनणारी, त्याचा विळखा घट्ट होताच साऱ्या ताकदीनं तीही त्याला घट्ट भिडणारी, अजस्त्र ताकदीनं शेपटीवर उभा राहत तिलाही स्वतःबरोबर उभे करीत असताना तीही अंगाची घुसळण करीत त्याला घट्ट घट्ट बिलगणारी, शेपटीवरील भार तोलून त्याच्याबरोबर खाली कोसळणारी, परत ईर्षेने उभी राहणारी, असा हा नाग नागिणीचा उत्कट शारीर प्रीतीचा मैथूनमग्न खेळ प्रणयी जीवनाचा अत्युत्कट कळस. 11. उदयाचलची तेजस्विनी नायिका. तिचे प्रेम आहे वेगळ्या पातळीवरचे. तिचे प्रेम आहे त्यांच्यावर जे वर्षानुवर्षे परिचयाचे असलेले उघडे बोगडे, अर्धपोटी, हडकुळे खेळून जे आपण गेलो की हसतात, नम्र होतात, हात उंचावून आपले स्वागत करतात, आपल्या नावाचा जयघोष करतात. त्यांच्यासाठी सारी विवशता लोपून एका नव्या सळसळत्या उमेदीने त्यांचे मन आणि देह व्यापून टाकला आणि तिने अंगाभोवती पदर घट्ट लपेटून घेतला. बाई पुन्हा बाहेर पडल्या, पूर्वीच्या जोशाने आणि उत्साहाने, पावसा पाण्यातून, चिखल मातीतून, मोठ्या जिद्दीने, मोकळ्या अंतःकरणाने क्षमाबद्दल क्षमायाचना आणि त्यांच्या भावी काळासाठी भरीव कार्यक्रमाची द्वाही. लेखकाच्या विविधांगस्पर्शित प्रतिभेने घडवलेले प्रस्तुत कथानायिकांचे प्रणयी जीवनदर्शन अशारीर, हळुवार, भावनिक स्पंदनांपासून कळसाच्या उत्कट पेटलेल्या शारीर यज्ञकुंडापर्यंतचे विविध पातळ्यांवरचे प्रणयस्पर्शित आदिम संवेदन
निर्भरशील रोमांचक संभावन, त्याचबरोबर शारीर, अशारीर, अर्धशारीर, आविष्करण, सहजसर्जक रसिकतेला विविधांगी तरल अनुभवांचा कलानंद देणारे असते. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.